बघा. आपण स्टार्ट करतोय सम नंबर 4 पासून. टेक्स्टबुक मधलं अनसॉल्व सम आहे, राईट. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. अकाउंट कोणते कोणते ओपन करायचे आहेत? फर्स्ट पेज वरती तुमचं येणार रिअलायझेशन अकाउंट, पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज. सेकंड पेज वरती 1/4 पार्ट मध्ये येणार तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 3 पार्टनर्स आहे, आशा, उषा अँड निशा. पर्टिक्युलर्स आशा, उषा अँड निशा असे 3 कॉलम डेबिटला, तसेच 3 कॉलम क्रेडिटला. ओके. कॅश अँड बँक अकाउंट, एवढे कॉलम, या प्रकारचे 3 अकाउंट ओपन करा तुम्ही आधी. आता त्यांनी काय सांगितलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये. ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये दिलंय पास जर्नल एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ फर्म. पण आपण जर्नल एंट्रीज करायला अजून शिकलेलो नाहीये. तर या सब मध्ये मी तुम्हाला आधी लेजर करायला शिकवते, आणि मग त्या लेजर रेडी असलं की लगेच त्याच्यावरनं एंट्रीज कशा करायच्या ते दाखवते. लक्षात ठेवा, क्वेश्चन नीट वाचायचा. एक्झाम मध्ये तुम्हाला जर्नल विचारलंय का लेजर विचारलंय त्याच्याप्रमाणे करायचं असतं. पण इवन दो तुम्हाला जर्नल करायचं असेल तरी लेजर करणं आवश्यक आहे. पण इन दॅट केस बघा, आता या प्रॉब्लेम मध्ये जर्नल सांगितलंय, मग हे सगळं डेबिट क्रेडिट लिहिणं, अमाऊंट रुपीज लिहिणं, शॉर्टकट सगळ्याचं लिहिलं तरी चालतं, कारण लेजर त्यावेळेला तुमचं काय होतं, वर्किंग नोट होतं. आज आपण पहिलंच सम करतोय म्हणून मी डिटेल दाखवते. पण एक्झाम मध्ये जर्नल एंट्रीज विचारल्या असतील तर लेजर साठी सगळे शॉर्ट फॉर्म वापरून रफली केलं तरी पण चालतं. ओके. आता तुम्ही काढलंय का बघा अकाउंट. पहिलं रिअलायझेशन अकाउंट काढलंय, तो 1 मिनिटाचा वेळ देते, पटकन आखून घ्या. पहिलं रिअलायझेशन अकाउंट पूर्ण पेजभर आखून घ्या. नेक्स्ट पेज वरती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा, मी तुम्हाला काल काढून आणायला सांगितलंय ना. ओके, असू दे. पीडीएफचं बुक असेल तुमच्याकडे तरी मी क्वेश्चन कॉपी केलाय याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाहीये. ओके. चल आपण फर्स्ट क्वेश्चन आता रेडी करूयात. बघा काय दिलंय फर्स्ट ह्याच्यामध्ये. हा, सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो, यस, ऍसेट ट्रान्सफर. आता कोणत्या कोणत्या ऍसेट ट्रान्सफर होतील बघा इकडे. मशिनरी, इन्व्हेस्टमेंट. डेटर्स आरडीडी घ्यायचं नाही. किती घेणार, 1,10,000 घेणार. आर यू गेटिंग माय पॉइंट. मशिनरी, इन्व्हेस्टमेंट. तिसरं डेटर्स घ्यायचं पण आरडीडी घ्यायचं नाहीये. नंतर स्टॉक घ्यायचं, प्रॉफिट लॉस येणार नाही इथे. म्हणजे काय काय येणार, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स आणि स्टॉक. ओके. मग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण कसं लिहितो, टू सन्ड्री ऍसेट्स. ओके. आणि ऍसेटची नावं लिहून घेते, एकदम अमाऊंट टाकते मी इकडे. काय काय ऍसेट्स आहेत, मशिनरी आहे. दुसरी कुठली ऍसेट आहे, इन्व्हेस्टमेंट. आता तुम्हाला दाखवलं वरती, मी सारखं स्क्रोल करणं शक्य नाही. इन्व्हेस्टमेंट. अजून काय आहे तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये प्रॉब्लेम आहे हा, डेटर्स. त्याच्यानंतर आहे स्टॉक. ओके. आता या सगळ्या अमाऊंट आपल्याला इकडे भोवती बघून टाकायच्या आहेत. परत एकदा दाखवते बघा. हे बघा, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स 1,10,000 घ्यायचे आणि स्टॉक घ्यायचा. आता या सगळ्या अमाऊंट मी इथे खाली टाकते. कोणत्या कॉलमला येणार, इनर कॉलमला येणार. मशिनरी किती आहे आपल्याकडे, 1 लाख ची मशिनरी आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे 48,000. त्याच्यानंतर डेटर्स आपण बघितलं 1,10,000 अँड स्टॉक आहे 40,000. ओके. आता याची काय करायची, आपल्याला टोटल करायची आणि ती आउटर कॉलमला लिहायची आपल्याला. मेक द टोटल ऑफ दीज अँड राईट इन द आउटर कॉलम. ओके. किती आली टोटल बघायची आता. यात सगळ्याची टोटल येते 2,98,000. तुम्हाला टोटल करायची प्रॅक्टिस करायची आहे, ते मी नाही शिकवणार तुम्हाला टोटल करायला. आता ही टोटल केली आपण याची.
ओके. ऍसेट ट्रान्सफर स्टेप नंबर 1 झाली. आता स्टेप नंबर 2 ला काय करतो आपण? करेक्ट, लायबिलिटी ट्रान्सफर करतोच. आता प्रॉफिट लॉसला आता हात लावायचा नाही आपण जोपर्यंत कॅपिटल अकाउंट करत नाही तोपर्यंत. बँक म्हणजे ऍसेट आहे आपली. सॉरी, बँकचा आपण काय करतो? ओपनिंग बॅलन्स लिहितो कॅश और बँकला. मग आपण कॅश और बँक काढलंय की नाही, तिकडे लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती कॅश और बँकचा ओपनिंग बॅलन्स? 8,000. किती आहे? 8,000. लिहून घ्या इतकं आधी. कॅश और बँकचा ओपनिंग बॅलन्स इथे लिहून घेतला. ओके. बघा इथे आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या बाकीच्या आणि खाली आपण कॅश और बँकचा बॅलन्स घेतला. आता ऍसेट साइडला फक्त प्रॉफिट लॉस शिल्लक राहिला आपल्याकडे. स्टेप नंबर 2 ला आपण लायबिलिटी ट्रान्सफर करतो. लायबिलिटी मध्ये आधी कॅपिटलला हात लावूयात नको आपण. काय काय दिले बघा? क्रेडिटर्स दिले आणि बिल्स पेएबल दिले. आशा ही एक पार्टनर आहे, त्यामुळे तिचं लोन अकाउंट आपण लायबिलिटी म्हणून न घेता सेपरेट दाखवणार आहोत. लक्षात येत आहे? तर त्यासाठी आपल्याला पहिल्या पेजवरतीच एक अकाउंट काढायला लागेल. मी दाखवते कसं काढायचं, पण आधी आपल्याकडे लायबिलिटीज कोणत्या आहेत? क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल, त्या ट्रान्सफर करून घ्या. बाय सन्ड्री लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत? क्रेडिटर्स आहे आणि बिल्स पेएबल आहे. ओके. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे बघा बरं प्रॉब्लेम मध्ये? 80,000 आणि बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 28,000. ओके. 80,000 अँड 28,000. व्हेरी गुड. आता 80,000 आणि 28,000 ची टोटल करून आउटर कॉलमला लिहा बरं. फास्ट होत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. मला पहिलाच सम आहे. 1,08,000. ओके. आणि आपण मगाशी डेटर्स ओरिजिनल व्हॅल्यूला घेतलेले, त्यातलं आरडीडी उरलेलं ते पण लिहून टाका इथे. बाय आरडीडी अकाउंट किती होतं बघा बरं आरडीडी? येस, इट इज 6,000. आता आधी एवढं करा. व्हेरी गुड. ओके. ऍसेट ट्रान्सफर करा, लायबिलिटी ट्रान्सफर झालंय. आता लायबिलिटी साइडला आशाचं लोन अकाउंट दिसतंय तुम्हाला? आशा ही एक पार्टनर आहे, बरोबर आहे? आशा, उषा, निशा आहे. जेव्हा पार्टनर असते तेव्हा पार्टनरचं लोन अकाउंट इकडे ट्रान्सफर करायचं नाही. त्याच्यासाठी रिअलायझेशन फर्स्ट पेजवर काढलं होतं की नाही, त्याच्यात शेवटच्या 2-3 लाईन मध्ये आशा अकाउंट काढा. इथे कोणता अकाउंट काढाल? आशा अकाउंट. फर्स्ट पेजवर रिअलायझेशन अकाउंट, आशाज लोन अकाउंट, सॉरी, आशाज लोन अकाउंट. ओके. आता आशाचं लोन ही काय आपली लायबिलिटी आहे, करेक्ट? याच्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज वेळ असेल तर लिहा, नाही तर नंतर लिहिलं तरी चालतं. आशाचं लोन ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स, म्हणून इथे दाखवायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे आशाचं लोन बघा बरं? आशाचं लोन किती आहे? 16,000. ओके. चला एवढं करा बरं आधी, मग आपण जाऊया पुढे. पूर्ण बॅलन्स शीट ट्रान्सफर झाल्याशिवाय आधी काहीच करता येणार नाही आपल्याला. ऍसेट ट्रान्सफर करा, लायबिलिटी ट्रान्सफर करा आणि आशाचं लोन अकाउंट तिच्या अकाउंटला क्रेडिटला दाखवा, लोन अकाउंटच्या. झालं का तुमचं एवढं? मग आपण पुढे जाऊया. आता
ओके, आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, लोन ट्रान्सफर केलं. आता बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बघा, त्याच्यामध्ये कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेत की नाही, ते उचलायचे. लायबिलिटीला दिलेत म्हणजे सगळ्यांना कॅपिटल अकाउंट कोणता बॅलन्स येणार, क्रेडिट बॅलन्स. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती किती अमाऊंट आहे बघा, 1,20,000, त्याच्यानंतर 40,000, ओके, आणि त्याच्यानंतर आहे परत 40,000. गॉट इट. आता जनरल रिझर्व दिले. आता ह्या तिघी जणी कशा पार्टनर्स आहेत, 2:2:1, राईट. सो जनरल रिझर्व आपल्याला वाटायचं आहे 2:2:1 मध्ये. तर रेशो मध्ये वाटता येतं का तुम्हाला? इकडे ह्याच्या खाली लिहिणार मी, जनरल रिझर्व अकाउंट. कोणत्या रेशो मध्ये वाटणार आहे? दिलाय रेशो 2:2:1. तुम्हाला वाटता येतं का जनरल रिझर्व? येस मॅम. येतं ना? हा, ठीक आहे. जर येस. ज्यांना येत नसेल त्यांना मी शॉर्ट, हे काही दाखवायची गरज नाही, पण मी ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी दाखवते. टोटल जनरल रिझर्व किती आहे आपल्याकडे? 12,000, बरोबर. 12,000 इंटू, आता या सगळ्याची टोटल करायची, 2 + 2 4 + 1 5, राईट. सो 12,000 डिवायडेड बाय 5. पहिल्याचा शेअर किती होता? 2 इंटू 2. 12,000 डिवायडेड बाय 5 इंटू 2 म्हणजे किती येईल सांगा बरं? 12,000 डिवायडेड बाय 5 इंटू 2, 4,800. करेक्ट ना? 4,800. ओके, देन ह्याचं पण 2:2 आहे ना, मतलब हे पण येणार 4,800 आणि हे किती येणार? 2,400. हे झालं जनरल रिझर्व. करेक्ट. बरोबर. आता जनरल रिझर्व नंतर आपल्याला काय राहिलंय बघा, इकडे आशाचं लोन अकाउंट आपण काढलं, इकडचं सगळं झालं. एकदा ऍसेट साइड चेक करून घ्या. ऍसेट साइडला प्रॉफिट लॉस अकाउंट राहिलंय बघा. प्रॉफिट लॉस जर लायबिलिटीला असतं तर आपण क्रेडिटला घेतलं होतं, ऍसेटला म्हणून आपण डेबिटला घेणार. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, कोणत्या रेशो मध्ये वाटणार परत ते? 2:2:1. 2:1. व्हेरी गुड. 2:2:1. ओके, आता वाटा हे 36,000 2:2:1 मध्ये वाटा. मॅम, जर असेट साइडला असेल प्रॉफिट अँड लॉस तर हे डेबिटला लॉस असतो. घ्यायचं. हा, जर ऍसेट नाही, साइडला लॉस प्रॉफिट असतो. लॉस असेल तर डेबिटला, लायबिलिटीला हा. असेल तर क्रेडिटला. ओके, आता येस मॅम. 36,000 वाटा. मग किती येईल बघा? 36,000 वाटून दाखवा सगळ्यांना. काढा, किती येतं सांगा मला, अमाऊंट किती येते? 14,400 येईल ना? हा, येस, 14,400. कसं केलं? 36,000 डिवायडेड बाय 5 इंटू 2. सो इकडे आलं 14,400. मग दुसऱ्याचं पण किती येणार? 14,400 आणि पहिल्याचं किती येणार? 1 आहे ना, 7,200. गॉट इट. हे झालं आपलं बेसिक पोस्टिंग. ऍसेट ट्रान्सफर झाल्या, लायबिलिटी ट्रान्सफर झाल्या. आले का सगळं इथपर्यंत? ओके, आता आपण काय करूया? ऍसेट ट्रान्सफर, लायबिलिटी नंतर नेक्स्ट स्टेप काय करतो आपण? ऍसेट सेल करतो की नाही? करेक्ट. मग आता आपण ऍसेट सेल करूयात. बघा काय दिलंय ऑन द. आता बॅलन्स शीटचा एकही आयटम राहिलाय असं होता कामा नये, सगळ्याचं पोस्टिंग झालं पाहिजे, लक्षात ठेवायचं. ऑन द अबाउट डेट पार्टनर डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म. ऍसेट्स वेअर रिअलाइज. ऍसेटची रिअलायझेशन व्हॅल्यू दिली आहे बघा, मशिनरी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स. बरोबर. आता ऍसेट्स आपण कोणत्या बाजूला लिहितो?
डेबिट साईडला. त्या विकल्या म्हणजे कोणत्या बाजूला येणार? येस, क्रेडिटला. ॲसेट विकल्या म्हणजे आपल्याकडे काय येणार? बाय कॅश और बँक अकाउंट. शक्यतोवर त्याचं डिटेल्स दाखवा. आता जर जर्नल एंट्री करत असू आपण तर डिटेल्स नाही दाखवले तरी चालतील इकडे, पण लेजर मध्ये दाखवणं जरुरी आहे. आपण आता पहिलाच प्रॉब्लेम करतोय, मी डिटेल दाखवते तुम्हाला. पहिला आहे मशिनरी, त्याच्यानंतर काय आहे? स्टॉक, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, आणि मग आहे डेटर्स. वरती व्हॅल्यूज पण दिसतात बघा प्रॉब्लेम मध्ये. ओके, आता मशिनरी किती आपल्याकडे? 90,000. मशिनरी आपल्याकडे 90,000. त्याच्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू किती दिली बघा वरती? 36,000. इन्व्हेस्टमेंट 42,000 आणि डेटर्सची व्हॅल्यू दिली आहे 90,000. ओके, आता या सगळ्याची टोटल करून पुन्हा आउटर कॉलमला लिहायची. याची टोटल करा आणि आउटर कॉलमला लिहा किती येते. अजून ऍडजस्टमेंट आहे खाली गुडविलची, पण ती आपण आता घेतलेली नाही. मला टोटल सांगा चॅट बॉक्स मध्ये किती येते. मी नाही करणार टोटल. मशिनरी पण 90 आहे आणि डेटर्स पण 90,000 आहे. करा किती येते टोटल. 2 मिनिटं देते, काय राहिलं असेल तर तेही कम्प्लीट करून घ्या. $2,58,000 येईल ना? येस, व्हेरी गुड. तर टोटल येईल 2,58,000. मग इथे लिहून टाका 2,58,000. गॉट इट? आता इथे केलं क्रेडिट, कॅशला काय करणार? डेबिट. आता बघा इथे तुम्ही डिटेल्स लिहिलं की नाही सगळं, मग परत कॅश मध्ये डिटेल्स लिहिण्यात वेळ नाही घालवायचा. आयदर रिअलायझेशनला डिटेल्स लिहा किंवा कॅशला लिहा. आपण रिअलायझेशनला डिटेल्स लिहिल्या तर कॅशला फक्त एंट्री करू शकतो आपण. इथे लिहिणार आपण टू रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहा ॲसेट्स रिअलाइज्ड. टोटल आपण काढली, किती काढली होती? 2,58,000. दोन्हीकडे डिटेल्स दाखवायची काही गरज नाही. जर तुम्ही वरती दाखवलंय तर इथे प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणून तुम्हाला दाखवायचं दाखवा, नाही तर टोटल घेतली तरी पण चालते इथे. ओके, एव्हरी क्रेडिट मस्ट हॅव इक्वल डेबिट. या रूल प्रमाणे इकडे क्रेडिट केलं, तिकडे डेबिट केलं. आता ऍसेट रिअलाइज मध्ये आपलं पहिलं झालंय. हे पुढे काय म्हटलंय बघा? डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर 6,000. हे सगळं पहिली ऍडजस्टमेंट झाली ना. दुसरी ऍडजस्टमेंट आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर 6,000. डिझोल्युशन एक्सपेन्सेस कोणत्या बाजूला येतात? कालचा फॉर्मॅट बघा. एक्सपेन्सेस पेड करतोय, एक्सपेन्सेस नेहमी डेबिटला येणार इकडे. टू कॅश और बँक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहा डिझोल्युशन एक्सपेन्सेस किती येते? 6,000. आता इथे केलं डेबिट, कोणता अकाउंट करणार क्रेडिट? येस, कॅश अकाउंट करायचं क्रेडिट. कॅश अकाउंटला करणार क्रेडिट बाय रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहा डिझोल्युशन एक्सपेन्सेस किती आहेत? 6,000. ओके, ओके फाईन. आता पुढे जाऊयात आपण. हा, कोणती पण ऍडजस्टमेंट सोडायची नाहीये आपल्याला. गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज 48,000. आता बघा इथे गुडविल नावाची कोणतीही ऍसेट आपल्याकडे नव्हती, तरी पण ती रिअलाइज झाली ना, पैसे मिळाले. अनरेकॉर्डेड ऍसेट रिअलाइजचं आपल्याला दिलं होतं, मग आपण काय लिहिणार? पैसे मिळाले. कोणत्या साईडला येईल सांगा?
येस, पैसे मिळाले मग इकडे येणार ना बाय कॅश और बँक अकाउंट. आता ही सेपरेट एंट्री करतोय आपण. बाय कॅश और बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहा गुडविल रिअलाइज. किती आहे ते 48,000. इथे केलं क्रेडिट. अगेन कॅशला काय करणार? येस, डेबिट. कॅशला करणार डेबिट. टू रिअलायझेशन अकाउंट किती आहे 48,000. ब्रॅकेट मध्ये हवं तर लिहा गुडविल रिअलाइज म्हणून. करा आधी एवढं. ओके, बघा आता याच्यातल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या की नाही आपल्या. पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठेही असं म्हटलं नाही की लायबिलिटीज पेड आहेत म्हणून. आता लक्षात ठेवा, इवन दो त्यांनी सांगितलं नसेल तरी सुद्धा जोपर्यंत आपण लायबिलिटीज पेड करत नाही तोपर्यंत आपलं अकाउंट काय होणार नाही, क्लोज होणार नाही, रिझोल्युशन प्रोसिजर पूर्ण होणार नाही. त्यामुळे सगळ्या लायबिलिटी आरडीडीचं पेमेंट कधी होत नाही. मग उरल्या कोणत्या लायबिलिटीज? क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. किती रुपयाला पेड केल्या दिल्या नाही तर त्या बुक व्हॅल्यूलाच पेड करायच्या. त्या लिहिल्यात कोणत्या साईडला? क्रेडिटला. मग आता कोणत्या बाजूला लिहिणार आपण त्यांना? सांगितलं नसेल तर त्याला पेड करून टाकायचं तरी पण लायबिलिटीला. टू कॅश और बँक अकाउंट. क्रेडिटर्स कितीला पेड करतोय आपण? बुक व्हॅल्यूलाच पेड करणार. क्रेडिटर्स बिल्स पेएबल. आता क्रेडिटर्स किती आहेत बघा आपल्याकडे 80,000. क्रेडिटर्स आहे आपल्याकडे 80,000 आणि बिल्स पेएबल हे 28,000. सांगितलं नाही म्हणून आपण बुक व्हॅल्यूला घेतोय त्यांना. त्यामुळे टोटल पण दोघांची कशी येणार? सेमच येणार 1,08,000. आणि आरडीडीचं कधी पेमेंट होतं का? नाही, त्यामुळे आरडीडी येणार नाही. इथे केलं डेबिट, कॅशला करायचं क्रेडिट. एव्हरी डेबिट मस्ट हॅव इक्वल क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट लायबिलिटीज पेड 1 लाख किती आले आपले? 8,000 काढलं होतं ना आपण. 1,08,000. ओके, आता लक्ष द्या जरा. बॅलन्स शीट झालं, ऍडजस्टमेंट झाल्या, सगळ्या लायबिलिटीज पेड झाल्या, पण एक राहिलं बघा. काय राहिलं? येस, आशाचं लोन राहिलं ना. आता आशाचं लोन सुद्धा सांगितलं नाही तरी पेमेंट करायचं. लोनचा बॅलन्स कोणत्या बाजूला लिहिला आपण? क्रेडिट. पेमेंट करायचं म्हणजे क्रेडिट. कोणत्या बाजूला येणार? टू कॅश और बँक अकाउंट. किती रुपयाला दिलं सांगितलं नाही तर पूर्ण 16,000 करायचं. टोटल पण किती येणार याची? 16,000. टॅली झालं ना हे अकाउंट लगेचच. आता पेमेंट झालं म्हणजे इथे केलं डेबिट. आशाचं लोन केलं डेबिट. कॅश और बँकला करायचं क्रेडिट. बाय आशास लोन अकाउंट. कितीला पेमेंट केलं? जेवढी होती तेवढ्यालाच. किती? 16,000. ओके, हे झालं आपलं बेसिक सगळ्याचं पोस्टिंग. करेक्ट. आता इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळलं असेल फॉर्मॅट वरनं काय केलं आपण. आता आपल्याला काय करायचंय? विच साइड इज ग्रेटर ते बघायचंय. करेक्ट. डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी बघायचं. आता या प्रॉब्लेम मध्ये कुठली साइड मोठी आहे? तर आपल्याला इकडे दरवेळेला जनरली डेबिट मोठी असते, पण असं काही कंपल्सरी नाही की डेबिटच मोठी असायला पाहिजे. हा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिसतंय की क्रेडिट साइड मोठी आहे. तर क्रेडिट साइडची टोटल करणार आपण. काय काय येईल बघा? 1,08,000 प्लस 6,000 प्लस
2,58,000 प्लस 48,000. मग याची टोटल आली 4,20,000. थोडंसं फास्ट जाते, आपलं क्लोजिंग होणार नाही तर मीटिंग संपेपर्यंत. हे झालं 4,20,000. कारण क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, ती दोन्हीकडे लिहून घेतली आधी. ओके, आता या टोटल मधनं डेबिट साईडची हे जे 3 अमाऊंट आहेत ना, याची टोटल वजा करायची. लक्षात येत आहे? बॅलन्सिंग आपण लेजरला करतो तसं या तिघांची टोटल करून घ्या. ती 4,20,000 मधनं वजा करायची, मायनस करायची. ओके, आता काय करायचं आपल्याला? मायनस केले की आपल्याकडे जो अमाऊंट येईल ती इथे लिहून घेते मी. त्याचा कलर बदलते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे बॅलन्सिंग अमाऊंट आहे. ओके, मग किती राहिले? 4,20,000 मधनं आपण हे मायनस केल्यानंतर माझ्याकडे शिल्लक राहिले 8,000. ओके, हे 8,000 आता क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे हे काय आपला प्रॉफिट झाला. बॅलन्सिंग सगळं मी कलर बदलून लिहिते, तुम्ही असं काही करायचं नाही आहे एक्झामला. मग आता ते कोणाकोणाला जाणार? पार्टनरला जाणार. म्हणून इथे लिहिणार मी टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोण कोण आहे? आशा, उषा आणि निशा, तिघी जणी आहेत ना. आता हे त्यांना कोणत्या रेशोमध्ये वाटणार? 2:2:1 मध्ये. कोणत्या रेशोमध्ये वाटणार? 2:2:1 मध्ये. मगाशी तुम्हाला रेशोमध्ये वाटायला शिकवलंय मी, बरोबर? आता हे 8,000 तिघींना वाटा 2:2:1 मध्ये. प्रॉफिट आलाय तो 8,000. तुम्ही जर 2:2:1 मध्ये वाटले तर ते येणार 3,200. काही जण करतायत माझ्या बरोबर. 3,200, 3,200 आणि येणार 1,600. आणि ह्याची टोटल आपण इथे लिहिली. आता इथे आपण पार्टनर्स कॅपिटल म्हटलं की नाही, इथे केलं डेबिट, कॅपिटलला करायचं क्रेडिट. मी कलर चेंज मुद्दाम केलाय, तुम्ही एक्झामला असं काही करायचं नाही. इथे येणार क्रेडिट बाय रिअलायझेशन अकाउंट. प्रॉफिट झाला ना, तिकडे केलं डेबिट. बाय रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहायचं प्रॉफिट. ओके, किती आला होता प्रॉफिट आपला? 3,200. 3,200. 3,200. ओके, आणि तिसऱ्याचा पण आला होता 1,600. 1 आहे ना याचा रेशो, तो याचा आला होता 1,600. आता पटकन आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात, एकेकाचं जाऊया. आशा बघा, आता इथे कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करतोय. 1,20,000 प्लस 4,800 प्लस 3,200. या तिघांचं टोटल किती येणार? 1,28,000. याची टोटल आली 1,28,000. ती आपण इथे लिहून घेऊया 1,28,000. ओके, 1,28,000 मधनं 14,400 काय करायचे? लेस करायचे. ओके, 14,400 लेस केले की आपल्याकडे काय राहणार? जी अमाऊंट राहते आपल्याकडे ती येणार 1,13,600. बरोबर? हा, आता काय करायचं? सेम उषाचं करायचं. उषाची कोणती साईड मोठी आहे बघा? उषाची पण क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडची टोटल येते 48,000. मग ती इकडे लिहून घ्या 48,000. ओके, 48,000 मायनस 14,400 किती येतं? 48,000 मायनस 14,400 that will become 33,600. Now third one, 40,000 plus 2,400 plus 1,600 that is equal to 44,000. ते इकडे लिहून घ्या 44,000. 44,000 मधनं 7,200 मायनस करा. मग किती येणार बघा? 44,000 minus 7,200 it will become 36,800. याला काय म्हणायचं? याला बॅलन्स म्हणायचं नाही. हे जाणार तुमचं कॅश अकाउंटला. कुठे जाणार? कॅश अकाउंटला. ओके,
मग इथे आपण लिहायचं टू कॅश और बँक अकाउंट. ओके. आता इथे केलं डेबिट, कॅश और बँकला काय करायचं क्रेडिट. मी सेम कलर ठेवते, काय करतोय ट्रान्सफर त्याचं आपण. एक्झामला असं काही कलरफुल करायचं नाहीये आपल्याला. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आशा, उषा, निशा. ओके. तिघांच्या अमाऊंट लिहा बरं किती आहेत, आपण काढले आता. 1,13,600, त्याच्यानंतर 33,600 आणि 36,800. करेक्ट. हे डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिलं तरी पण चालेल. इथे न लिहिता तुम्ही डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं म्हणजे वेगळी टोटल करायला लागणार नाही तुम्हाला. इनर कॉलमला लिहून टोटल करून त्याची टोटल आउटरला लिहिली तरीही चालेल. ओके. मी डायरेक्ट आउटरला लिहिते. राईट. आता कॅश अकाउंट टॅली करून बघा. ते तुम्ही बघायचंय, मध्ये तुम्हाला 5 मिनिटं गॅप मिळणार आहे तेव्हा. कॅश अकाउंट जर टॅली झालं तर याचा अर्थ तुम्ही अरिथमॅटिकली करेक्ट आहात. ओके. आता टोटल तुम्ही करून बघायची. आता